नमस्कार मित्रांनो, तर मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी निफ्टीचं ॲनालिसिस शेअर केलं होतं आणि त्याच्यात एकदम परफेक्टली सांगितलं होतं की निफ्टीला जर अपसाइड मूवमेंट करायची असेल तर त्याला निफ्टीला 24,363 24,367च्या लेवलवर यावंच लागेल आणि मग तो तिथूनच अपसाइड मूव्ह करू शकतो. ठीक आहे, तर आज निफ्टी त्या लेवलवर आली होती. ठीक आहे, तर आज मी पुन्हा एक न्यू स्टॉक घेऊन आली आहे, तो म्हणजे कॅफिनटेक. तुम्ही कालचे ॲनालिसिस पाहिले असेल ना, UPL आणि कॉनकोर ते दोन्ही स्टॉक तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करा आणि त्यांच्यावर पण लक्ष ठेवा. ते पण स्टॉक चांगली मूव्ह देणार आहे. ठीक आहे, तर आज ह्या स्टॉकमध्ये एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट सेटअप बनलेला आहे. ठीक आहे, तर आपण लगेच आपल्या लेवल ड्रॉ करून घेऊया. हे बघा, मी लेवल कशा ड्रॉ करते हे तुम्ही नीट पहा. इथपर्यंत ठीक आहे. त्यानंतर पाहिलं तुम्ही, हे बघा, हा फर्स्ट रेजिस्टन्स स्टॉक खाली, सेकंड रेजिस्टन्स स्टॉक खाली, थर्ड रेजिस्टन्स स्टॉक खाली, रेजिस्टन्स ब्रेक केला, स्टॉक वरती गेला, नंतर आता इथे होल्ड करतोय. ठीक आहे, रेजिस्टन्सवर आलेला आहे आणि आपलं काय असतं, रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट. आता तो हे तिन्ही रेजिस्टन्स इथं सपोर्ट बनणार. ठीक आहे, आता उद्या जर ह्या स्टॉकने ही लेवल जर ब्रेक केली, कोणती लेवल आहे ती, 938. 938ला जर ह्या स्टॉकने ब्रेक केलं तर आपलं फर्स्ट टार्गेट राहणार 960, सेकंड टार्गेट राहणार 981-82. ठीक आहे, 983. आपलं सेकंड टार्गेट काय राहणार, 983. ठीक आहे, आणि आपला स्टॉप लॉस कुठे राहणार, ह्या कॅन्डलचा लो 916. ह्या कॅन्डलचा लो 916 आपला स्टॉप लॉस राहणार आहे. तर हा स्टॉक मी का सिलेक्ट केला, तर याचे आपण कारण पाहूया. ठीक आहे, कारण असे कोणते स्टॉक सिलेक्ट केले जात नाही, सेटअप बनला तरच स्टॉक सिलेक्ट होतात. ठीक आहे, माझा पहिला सेटअप काय, सपोर्ट, रेजिस्टन्स, मेक अ सपोर्ट. 3 वेळा रेजिस्टन्स घेतला ह्या स्टॉकने, 1 2 3, आणि आता रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट. माझं दुसरं सेटअप काय, इथे फ्लॅग बनलाय, तुम्ही व्यवस्थित नोटीस करा, इथे फ्लॅग बनलाय. तर आपण पॅरलल चॅनल आहे ना, त्याने लगेच आपण ड्रॉ पण करून घेऊया. हे बघा, मी काय एवढा म्हणजे छोटासाच फ्लॅग बनवून दाखवते, पण प्रॉपर फ्लॅग आहे ना हा असा बनतोय. पण ठीक आहे, मी आता नॉर्मल छोटासा फ्लॅग बनवून दाखवते कारण व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला. ठीक आहे, तर तुम्ही ते व्यवस्थित सेटअप करून. ठीक आहे, आता बघा, हा स्टॉक इथून वरती गेला, आता इथे फ्लॅग बनवलाय. उद्या ह्या फ्लॅगचा ब्रेकआउट पण काय होतोय, 938-74च्या समथिंग फ्लॅगचा ब्रेकआउट होतोय. ठीक आहे, ह्या फ्लॅगचा ब्रेकआउट झाला तर 960 फर्स्ट टार्गेट, 982 सेकंड टार्गेट. बस ह्या 2 सेटअपमुळे मी हा स्टॉक सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, आणि मी एवढे स्टॉक सिलेक्ट केले, त्यातले टार्गेट अचीव झाले नाही असे कोणते स्टॉक नाही. आता लॉरूस लॅब हा स्टॉक जर म्हणत असाल तुम्ही, कारण माझा अजून त्या लॉरूस लॅब स्टॉकमध्ये सेटअपच बनला नाही. DVS लॅब स्टॉकमध्ये माझा SL हिट झाला, तो पण एकदम छोट्या पॉईंटमध्ये. आणि जो TVS मोटर आहे त्याने आज सेटअप बनवला आणि मी तो स्टॉक 3-4 दिवसापूर्वी दिलेला आहे की तुम्ही याच्यावर लक्ष ठेवून राहा, आणि त्या स्टॉकमध्ये आज सेटअप बनला. त्यामुळे मी जे हे स्टॉक देते ना, तुम्ही ते ॲड करून ठेवा वॉच लिस्टमध्ये, म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला सेटअप बनेल, किंवा मी काय करते हे सांगते ना, ह्या लेवलला ब्रेक केला तर तुम्ही काय करा, अलर्ट लावून ठेवा. ह्या स्टॉकला मी म्हटलं 938ला, तर तुम्ही ना ह्या स्टॉकमध्ये जायचं आणि सेट अलर्टमध्ये ना ही प्राईस टाकून ठेवायची. मग जेव्हा केव्हा हा स्टॉक आहे ना ह्या लेवलला येईल ना, तर तुम्हाला अलर्ट येऊन जाईल, मग तुम्ही लगेच तो स्टॉक पाहू शकता. तर मी तर तेच अप्लाय करते, तुम्ही तेच अप्लाय करा. ठीक आहे, तर आज माझा एवढा एकच झाला आणि मी याच्यातच, कारण माझे कालचे UPL आणि कॉनकोरमध्ये पण माझे सेटअप बनलेले आहे आणि म्हणजे मी एंट्री पण बनवलेली आहे. आणि माझं कॅफिनटेक आज मी फाइंड आउट केला, उद्या मी यामध्ये पण एंट्री बघणार आहे. आणि आज नो ट्रेडिंग डे होता, त्यामुळे मी आजच मी ते बाय करून ठेवलेत. पण ठीक आहे, उद्या पाहूया आपण काय होतं काय नाही. ठीक आहे, आणि हां, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी तुम्हाला कोणतेही बाय सेल सिग्नल देत नाही. हे व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पज मीच तुम्हाला
देत आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही मी सांगितलं म्हणून तुम्ही लगेच बाय सेल करू नका. हे व्हिडिओ पहा, तुमच्या चार्टवर ॲप्लाय करा. हे ॲनालिसिस कितपत खरं ठरतं, कितपत चुकीचं ठरतं, हेही मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. आणि हां, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी जे काही स्टॉक्स देते आहे ना, ते तुम्ही टार्गेट अचीव होतात. फर्स्ट टार्गेट 100% अचीव होतं म्हणजे होतंच. म्हणजे आता तुम्ही 10-12 स्टॉक दिले असाल, आता काहींच्यात ठीक आहे आज सेटअप बनलेत, पण काहींमध्ये ना अजून सेटअप बनलेले पण नाही आहे आणि काहींनी ना त्यांचे टार्गेट पण अचीव केलेले आहे. म्हणजे जेवढे स्टॉक दिले ना त्यातलं फक्त एकच एस-एल आतापर्यंत हिट झाला आहे. तुम्ही पाहू शकता 10 का 12 स्टॉक दिलेत आणि फक्त एक एस-एल हिट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता माझी ॲक्युरेसी किती पर्सेंटेज आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.